नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या नव्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण पॅट 3 म्हणजेच संकलित चाचणी क्रमांक 2 च्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या नवीन पत्राची माहिती घेणार आहोत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये पॅट 3 च्या वेळापत्रकानुसार अंतिम वार्षिक परीक्षा सुरू आहेत. दिनांक 11, 15 आणि 22 तारखेला आपण मराठी, गणित आणि इंग्रजी विषयाच्या परीक्षा घेणार आहोत. या विषयातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची आपण ऑनलाईन ॲपमध्ये म्हणजेच स्विफ्ट चॅट यामध्ये नोंद घेत असतो. तर आपण पत्रामध्ये विषय बघू शकतो की संकलित चाचणी 2 पॅट 3 महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदणी करण्याबाबत. दरम्यान 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून आपण स्विफ्ट चॅट ॲप्लिकेशनवर गुणांची नोंदणी केली नसल्याने पुन्हा मार्क्स भरताना कोणत्या समस्या येऊ शकतात व त्यातून कसा मार्ग काढता येतो हे आपण प्रत्यक्ष लाईव्ह डेमोवरून समजून घेणार आहोत. गुण भरण्यासाठी शेवटची दिनांक 30 एप्रिल 2026 देण्यात आलेली आहे. त्यानंतर 1 मे या दिवशी आपण निकाल जाहीर करणार आहोत. 2 मे पासून आपल्याला उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. या दरम्यान आपण जनगणना आणि नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षणात सहभागी होणार आहोत. चला तर एकदा पटकन नजर टाकूया या पत्रावर आणि नंतर लाईव्ह डेमोवरून ॲप हाताळणीबद्दल सविस्तर माहिती घेऊया. या पत्रातून आपल्या लक्षात येत आहे की भाषा, गणित, तृतीय भाषा, इंग्रजी या सर्वांच्या आपण पॅट 3 अंतर्गत पेपर्स घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला काही सूचना देण्यात आलेल्या आहे की सदर मूल्यमापनाचे गुण विद्यासमीक्षा केंद्र यांनी दिलेल्या पोर्टलवर भरावयाचे आहे. त्यासाठी विद्यासमीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र चॅटबॉट यावर आपण गुणांची नोंद करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. चला तर मी तुम्हाला मोबाईलवरच्या स्विफ्ट चॅट ॲप्लिकेशनमधल्या पॅट महाराष्ट्र या ॲप्लिकेशनचा डेमो देतो. आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. आपण बघू शकतो की यामध्ये स्विफ्ट चॅट हा ॲप्लिकेशन मी आधीच इन्स्टॉल करून ठेवलेला आहे. जर आपल्या मोबाईलमध्ये हा नसेल किंवा आपण डिलीट केला असाल तर आपल्याला सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्विफ्ट चॅट असं आपण सर्च करणार आहोत. आपल्याला अशा प्रकारे एका पक्षाचं चित्र असलेलं ॲप्लिकेशन दिसेल. ते आपण इन्स्टॉल करून घेऊ. नंतर आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर वेगवेगळे चॅटबॉट येणार आहेत. ज्यापैकी आपण स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र, पॅट महाराष्ट्र, स्वाध्याय यासारखे चॅटबॉट आपण पाहू शकतो. जर आपल्याला इथे चॅटबॉट दिसत नसेल, या सर्च बॉक्समध्ये आपण पॅट महाराष्ट्र असं टाईप करून घेणार आहोत आणि सर्च करून घेणार आहोत. सध्या आपल्याला मोबाईलवरती पॅट महाराष्ट्र असं दिसत आहे. आपण मागील 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून या ॲप्लिकेशनमध्ये गुण भरलेले नाही. त्यामुळे काही शिक्षकांच्या बाबतीत पॅट महाराष्ट्र इथे दिसणार नाही. तर आपण सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पॅट महाराष्ट्र ओपन करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे काही बेसिक माहिती विचारली जाईल. तर अशा प्रकारे आपण पॅट महाराष्ट्र हे टॅब दाबून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला काही भाषा निवडून घ्यायची आहे. मी मराठी भाषा निवडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पुढे जाण्यासाठी आपल्याला ऑप्शन विचारलेले आहे. त्यानंतर आपल्याला शाळेचा कोड प्रविष्ट करा असे सांगितलेलं आहे. आपण आपल्या शाळेचा 11 अंकी UDAS क्रमांक इथे भरून घ्यायचा आहे. यानंतर आपण निळं बटन दाबून घेऊ. पुढे आपल्याला आपली माहिती दर्शवली जाईल, आपल्या शाळेचं नाव आणि ती माहिती चेक करून सांगा असं म्हटलं आहे. मी होय हे बरोबर आहे असं बटन दाबून घेतलेलं आहे. त्यानंतर मला इथे आपला शालार्थ क्रमांक टाकायला सांगितलेला आहे, ज्याला शिक्षक कोड म्हणतो आपण. 02 DED या पद्धतीने मी आपला शालार्थ शिक्षक कोड इथे टाकून घेत आहे. पुन्हा निळं बटन दाबून घेतलेलं आहे. इथे आता होय हे बरोबर आहे हे ऑप्शन मी निवडून घेतो.
यानंतर मला माझी पूर्ण माहिती इथे दिसत आहे आणि इथे आपल्याला काही आपली माहिती भरून झालेली आहे. इथे आता आपल्याला वर्ग निवडून घ्यायचा आहे. वर्ग निवडल्यावर 3 पेपरपैकी आपण कोणत्या पेपरचे मार्क भरणार आहोत ते निवडून घ्यायचं आहे. मी प्रथम भाषा मराठी निवडून घेतो. तर इथे फर्स्ट लँग्वेज मराठी मी निवडून घेतलेला आहे. त्यानंतर मी इयत्ता दुसरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आता मार्क भरू शकतो. तर मी दुसरीसाठी मार्क भरणार का यासाठी मी होय असं निवडून घेत आहे. इथे असे माझ्या विद्यार्थ्यांची नावं प्रलंबित दिसत आहे. ती जशी मी माहिती भरत जाणार तशी ती कंप्लीटेड दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मी एक विद्यार्थी निवडून घेतो. त्यानंतर मला इथे माहिती भरण्यासाठी सुरुवात करा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे एक छोटी फाईल येते, सर्वेक्षण सुरू करा, ते मी दाबून घेतो आणि त्यामध्ये प्रश्न क्रमांकानुसार मला मार्क भरून घ्यायचे आहे. सर्वेक्षण सुरू करा हे टॅब ओपन केल्यानंतर मला क्वेश्चन नंबर वाईज गुणदान करून घेता येईल. प्रश्न पहिल्याला 2 पैकी किती गुण मिळालेले आहेत, 0, 1 किंवा 2 ते मी निवडून घेतो. त्यानंतर पुढील प्रश्न त्यालासुद्धा आपण अशाच प्रकारे गुणदान करणार आहोत. जितकेही प्रश्न आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे त्या प्रत्येक प्रश्नाला 0 ते त्याची मॅक्झिमम लिमिटपर्यंत आपण गुणदान करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व प्रश्नांचे गुणदान झाल्यावर आपण जतन करा हे बटन दाबून घेऊ. एकदा का आपण ती माहिती जतन केली की आपल्याला तो विद्यार्थी कंप्लीटेड दिसणार आहे. त्यानंतर असंच आपण आपल्या हजेरीपटावरील प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरून घेणार आहोत. प्रत्येक वेळी आपल्याला नवीन विद्यार्थी निवडून विषय निवडून त्याची माहिती भरून घ्यायची आहे. तर हे काम जरा वेळ खाणारं आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे लवकरात लवकर 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करून घ्यावे. अशा रीतीने प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक मुलाचे आपल्याला 3ही विषयाचे पॅटचे मार्क आपण इथे भरून घेणार आहोत आणि आपलं काम पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. धन्यवाद.